हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की दुष्यंतने कृष्णाचा वाढदिवस असतो, त्यामुळे कृष्णाच्या आवडीचं काहीतरी करायचं असं ठरवलेलं असतं। मग कृष्णाला काय आवडतं? माती आणि तिचं शेत वावर या गोष्टींवर तिचा जीव आहे। ही गोष्ट आता अढळरावांनी दुष्यंतच्या लक्षात आणून दिलेली असते। मग आता दुष्यंत हा कृष्णासाठी छान पोपटी बनवायची असं ठरवतो आणि मग आता दुष्यंतला पोपटी कशी करायची हे माहीत नसल्यामुळे मग त्याला मदत करण्यासाठी बंट्या आणि महादू काका तर असतातच, पण अढळरावसुद्धा स्वतः जातीने तिथे उभे राहिलेले असतात, जेणेकरून दुष्यंत त्याच्या बायकोसाठी जे काही करतोय ते बघत असतात। ते काही मदत लागली तर करण्यासाठी सुद्धा अढळराव तयार असतात, पण अर्थात दुष्यंत अढळरावांकडून कुठल्याही पद्धतीची मदत वगैरे घेत नाही। पण मग आता इथे अढळरावांना आपला मुलगा आपल्या सुनेसाठी हे एवढं सगळं करतोय हे बघून मात्र खूप भरून येत असतं। त्यांना वाटत असतं की चला, आम्ही जरी संसार केलेला नसला तरी आमच्या लेकानं मात्र संसार करायला घेतला। आता अढळरावांचे डोळे भरून आलेले असतात। त्याबरोबर बंट्या विचारतो, काय हो थोरले सरकार, काय झालं, तुमचे डोळे का भरले? त्याबरोबर अढळराव म्हणतात, नाही काही नाही, ते पोपटी करायला आहे नव्हं, म्हणून आमचे जुने दिस आठवले, पोपटी बिपटी करायचो आम्ही पण आमच्या वेळी, तेच बस, बाकी काही नाही। त्याबरोबर हे ऐकून आता लगेचच बंट्या म्हणतो, थोरले सरकार म्हणजे तुम्हासने बी या समध्या गोष्टी येतात होय? त्याबरोबर अढळराव म्हणतात, का आम्ही काही कधी तरुण नव्हतो का? आम्ही कधी मजा मस्ती केली नाही? त्याबरोबर मग लगेचच बंट्या म्हणतो, नाही हो तसं नाही थोरले सरकार। पण त्याबरोबर महादू काका सांगायला लागतात, थोरले सरकार हे सगळे बेत दर आठवड्याला आखायचे, रविवार असला की थोरले सरकारांनी बेत रचलंच म्हणून समजायचं, तवाचं दिस काही वेगळंच होतं। त्याबरोबर दुष्यंत हा अढळरावांकडे बघायला लागतो। त्याबरोबर आता अढळराव सांगतात, आत्ता कालांतरानुसार माणसात बदल होतो, असो तुम्ही करा, बिगीनं हात चालवा, ज्यादा वेळ लागायला नग, पोपटी करायची आहे ना पटपट। मग आता लगेचच दुष्यंत हा पोपटी करत असतो। तर इकडे आता लगेचच बंट्या म्हणतो, दाजी अहो पर तुम्ही मातीत हात कसं घालणार? त्यावर दुष्यंत म्हणतो, कृष्णासाठी मी हे सुद्धा करेन। आणि मग आता नंतर दुष्यंत हा स्वतःच्या हाताने पोपटीमध्ये वरती लावायला जी काही माती कालवायला लागते ती स्वतः कालवतो आणि सगळी व्यवस्थित पोपटी तयार करतो। आता पोपटी बनवून झाल्याच्या नंतर स्वतःच्या हाताने दुष्यंत कृष्णाला भरवणार असतो। मग आता तो काय करतो, कृष्णाचे डोळे मिटतो आणि कृष्णाला बाहेर घेऊन येतो आणि मग बाहेर आणून कृष्णाला ती पोपटीची हांडी दाखवतो। आता पोपटी बघून कृष्णा खूप खुश होते। कृष्णा म्हणते, वा दुष्यंत सरकार, अहो केवढं भारी गिफ्ट आहे, मला लय आवडलं आहे बघा। त्याबरोबर मग कृष्णा स्वतःच्या हाताने ती पोपटी उघडते आणि दुष्यंत तिला त्यातला पहिला घास भरवतो। आता कृष्णाचा वाढदिवस तर अगदी दुष्यंतने जय्यत सेलिब्रेट केलेला असतो, पण अजून स्वतःच्या पद्धतीचं गिफ्ट द्यायचं दुष्यंतचं बाकी असतं। मग दुष्यंत आता रात्री उशिरा घरी येतो। कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार किती उशीर, मी कवादरनं वाट बघायलो। दुष्यंत म्हणतो, कृष्णा मी तुझ्यासाठी कलिंगड आणलं, हे घे कलिंगड खा। त्यावर कृष्णा म्हणते, काय कलिंगड? अहो नको आहे मला, आत्ता माझं जेवण झालं आहे। त्यावर दुष्यंत म्हणतो, जेवल्यावर फळ खाणं चांगलं असतं, घे। कृष्णा म्हणते, अहो खरंच नको, हे फळबिळ मला खायची सवय नाही, आणि तसं बी मी पोटभर जेवलो आहे। दुष्यंत म्हणतो, कृष्णा कलिंगड पाण्यासारखं असतं, त्याचं पाणी होतं, तू खा बरं। मग कृष्णाचा नाईलाज होतो आणि दुष्यंतच्या आग्रहापोटी ती कलिंगडाची खाप खायला घेते। आता कृष्णाला त्या कलिंगडामध्ये सोन्याची अंगठी सापडते, त्यावरती एक सुंदर छोटासा हिरासुद्धा असतो। आता दुष्यंतला कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकारी अंगठी? त्यावर दुष्यंत म्हणतो, तुझ्यासाठीच आहे कृष्णा, जेव्हा आपला साखरपुडा झाला तेव्हा मी तुझ्या बोटात अंगठी घातली, ती फक्त जबाबदारी म्हणून, माझ्या आईने दिलेला शब्द पूर्ण करायचा म्हणून, पण आज मी ही अंगठी तुझ्या पोटात पुन्हा एकदा घालतोय, आपल्या नात्याची प्रत्येक वेळेस मला जाणीव व्हावी म्हणून, माझं कर्तव्य म्हणून, जबाबदारी म्हणून, आणि माझं नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचं पहिलं पाऊल म्हणून। त्याबरोबर हे ऐकून कृष्णाला छान वाटतं। कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार ते समजा तर ठीक आहे, पर तुम्ही माझ्या बोटात अंगठी घालायला आहे, पण माझ्याकडं आता अंगठी नाही आहे की, म्या तुमच्या बोटात काय घालणार? मला आधीवर ठाव असतं की तुम्ही आज माझ्या बोटात अंगठी घालणार, तर म्या बी तुमच्या बोटात काहीतरी घातलं असतं, नकली का होईना पण छोटीशी अंगठी म्या बी आणली असती।
पण आता माझ्याकडं काय नाही बघा तुमच्या बोटात घालाय. त्याबरोबर दुष्यंत हसतो आणि म्हणत असतो, कृष्णा अगं तू माझ्या बोटात आपण जेव्हा साखरपुडा केला की नाही तेव्हाच मनापासून अंगठी घातली होतीस. त्यामुळे आता पुन्हा तू माझ्या बोटात अंगठी घालायला हवी असं काही जरुरी नाही आहे. मी आता तुझ्या बोटात ही अंगठी घातली कारण मला माझी प्रत्येक चूक सुधारायची आहे. यासाठी तू कुठली चूक केलेलीच नाही आहेस, त्यामुळे तुझ्या मनात चूक सुधारण्याचा विचारच नाही आला पाहिजे, बरोबर ना? बरं ते सगळं सोड, चल तुला अंगठीचं डिझाईन कसं वाटलं ते सांग. कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार अंगठी लई महागातली वाटायला लागल्या ही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, कृष्णा कळलं काय बोलते हे ऐकून कृष्णाला छान वाटलं आणि तुझ्यापेक्षा आता बरं चालतंय आता झोपून घेऊया असं म्हणत कृष्णा दुष्यंतला झोपायला लावते. अंथरुणावर अंग टाकल्यावर कृष्णा मनातनं खूप खुश होते. विचार करू लागते, आमच्या ह्या लग्नाच्या नात्याच्या संसाराचा प्रवास कुठवर जाईल असं वाटलं होतं, पण खरंच प्रवास खूप पुढं आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कृष्णा आवरून खाली आलेली असते. ती स्वयंपाकघरात चाललेली असते. इतक्यात बाळजाबाईंची नजर तिच्यावर पडते. आता तिच्या हातात असलेली ती सोन्याची आणि हिऱ्याची अंगठी बघून बाळजाबाई तिला विचारतात, काय गं कृष्णे, हे अंगठी तुला कुठं घावली? त्यावर कृष्णा आता म्हणते, अहो बाळजाबाई घावली नाही, दुष्यंत सरकारांनी दिली. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, काय दुष्यंतनं तुला हिऱ्याची अंगठी दिली? कशाबाई? त्याबरोबर आता कृष्णाला प्रश्न पडतो की बाळजाबाईंना सांगू तरी काय? मग आता ती मनातल्या मनात म्हणायला लागते की आता बाळजाबाईंना सांगितलं की आमच्यातलं नातं ठीकठाक नव्हतं तर बाळजाबाईसनी वाईट वाटेल आणि त्यांना टेन्शन येईल, त्यापेक्षा काहीतरी वेगळं सांगतो. मग आता कृष्णा बाळजाबाईंना म्हणते, अहो ते म्हणजे गिफ्ट. अहो होय गिफ्ट दिलं आहे ना हे दुष्यंत सरकारांनी मला. अहो काल माझा वाढदिवस होता ना तर मग त्यांनी पोपटीचा बेत तर रचलाच होता माझ्यासाठी, पर त्यांच्या स्टाईलचं काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं की नाही त्यासनी, म्हणून मग रातच्याला त्यांनी मला हे गिफ्ट दिलं. आणि तुम्हासने ठाव आहे की बाळजाबाई, हाव गिफ्ट देण्याची त्यांची स्टाईल बिल्लही वेगळी. त्यावर बाळजाबाई म्हणतात म्हणजे? त्यावर मग कृष्णा सांगायला लागते की अहो रातच्याला दुष्यंत सरकार उशिरा घरी आले. घरला येताना त्यांनी एक कलिंगड आणलं होतं, त्यातली एक खाप त्यांनी मला खायला लावली रातच्याला आणि त्या खापीमध्ये ही अंगठी होती, दडवून ठेवली होती हो त्यांनी. म्हणजे मी आधी म्हणत होतो मला कलिंगड खायचं नाही म्हणून, तेव्हा मला त्यांनी जबरदस्ती केली, खा खा खा. आणि जेव्हा मी कलिंगड खात आलो की नाही तेव्हा मध्यंतरी मला ही अंगठी घावली. मग त्यांनी सवतावून ही अंगठी माझ्या बोटात घातली. वाटलं नव्हतं तेवढ्या लवकर आणि छान झालं समजा. त्याबरोबर आता हे ऐकून बाळजाबाईंना राग तर खूप आलेला असतो, पण आता तो राग त्या व्यक्त करू शकत नसतात. बाळजाबाई म्हणतात, अरे वा चांगली गोष्ट आहे की तुझा आणि दुष्यंतचा संसार मार्गी लागतोय, यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी अजून दुसरी कोणती असू शकते. बरं चल कृष्णे, आमचं थोडं काम आहे, आम्ही आलोच. आणि मग बाळजाबाई रागाने त्यांच्या खोलीत येतात आणि त्यांच्या खोलीत आल्यावर त्या रागाने टेबलावरच्या लॅम्पला धक्का देऊन तो लॅम्प खाली कोसळतात. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणायला लागतात की दुष्यंतनं कृष्णाच्या जवळ यायच्या आधी आणि कृष्णात रमायच्या आधी मला काहीतरी केलं पाहिजे आणि त्या भिकारड्या कृष्णाला या घराबाहेर काढलं पाहिजे. काय बी करून मी त्या पोरीला ह्या घरात नांदू द्यायची नाही. पाय पुसण्याची लायकी नाही तिची, तिला माझ्या पायातला काटा बनू नये म्हणून सून म्हणून घरात आणलं आणि आता तीच पोरगी माझ्या लेकाबरोबर सुखानं संसार करायची स्वप्न बघू लागल्या. नाही काय बी झालं तरी म्या कृष्णीला ह्या घरात सुखासुखी संसार करू द्यायची नाही म्हणजे नाही. तिची लायकीच नाही ना मुळात ह्या घरात सुखानं संसार करण्याची. ह्या घरात आणि दुष्यंतच्या आयुष्यात जर कोणी पोरगी येऊ शकते तर ती आमच्या मर्जीनं, आमच्या स्वइच्छेनं आणि पसंतीनं. शिकलेली, हुशार, आमच्या दुष्यंतला साजेशी, सोबेची, सुंदर, अगदी नक्षत्राप्रमाणे बाहुलीसारखी गोड अशीच पोरी ह्या घरची सून म्हणून ह्या घरात आली पाहिजे. शेवटी ती आमच्या लेकाला बी शोभाय हवं ना. ह्या कृष्णीला आमच्या लेकाच्या नखाची बी सर नाही. जोडपं म्हणून तर शोभणं लईला आमची गोष्ट राहिली. ही तर फक्त आमची मजबुरी आहे. नंतर मग आता बाळजाबाई ह्या जेव्हा दिवसभर हाच विचार करत राहतात तेव्हा त्यांचं डोकं दुखायला लागतं. आता रात्री जेवायच्या वेळी बाळजाबाई मला भूक नाही असं म्हणतात आणि डायरेक्ट झोपून घेतात. आता झोपलेल्या बाळजाबाईंना स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये आता त्यांना कृष्णा आणि दुष्यंत यांचा सुखी संसार दिसू लागतो.
बाळजाबाईंना दिसत असतं की कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकाबरोबर हळूहळू गोड बोलायला लागले, चांगलं वागायला लागलेत. हळूहळू त्या गोड बोलण्याचं, चांगल्या वागण्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि नंतर त्या प्रेमाचं रूपांतर त्यांच्या नात्यात झालं आणि हळूहळू बघता बघता कृष्णा आणि दुष्यंत यांनी एकमेकाबरोबर आयुष्य घालवण्याचं ठरवलं आणि त्यानंतर मग त्यांनी पुढच्या गोष्टी करण्यासाठी निर्णय घेतले आणि मग ते पुढे एकत्र आले. आता हे सगळं बाळजाबाईंना स्वप्नात दिसत असतं, पण त्यांना मात्र हे कळतच नसतं की आपण हे सगळं स्वप्न बघतो. त्यांना हे सगळं खरं आहे असंच दिसत असतं. कालांतराने त्यांना कृष्णा गर्भवती आहे, तिला दिवस गेलेत असं सुद्धा आता स्वप्नात दिसत असतं. दुष्यंत कृष्णाची खूप जास्त काळजी करतोय. ते दोघंजण कसे एकमेकाबरोबर खुश आहेत, आनंदी आहेत असं त्यांना दिसत असतं स्वप्नामध्ये. बघता बघता आता बाळजाबाईंचं स्वप्न आणखीन पुढे वाढत जातं. स्वप्नात आता बाळजाबाईंना दिसू लागतं की कृष्णा आणि दुष्यंतला एक सुंदर गोड गोंडस बाळसुद्धा झालेलं आहे आणि दुष्यंत आणि कृष्णा त्यांच्या बाळाबरोबर सुखाने आयुष्य घालवत आहेत. आता हे एवढं मोठं स्वप्न जेव्हा बाळजाबाईंना पडतं, बाळजाबाई स्वप्नातच ओरडत असतात, नाही मी असं कधीच होऊ देणार नाही, हे सगळं मी घडूच शकणार, बघू शकत नाही, माझ्या दुष्यंतच्या आयुष्यात ही पोरगी कधीच येऊ शकत नाही, नाही नाही थांबवा, हे सगळं थांबवा. आणि मग आता बाळजाबाई हातवारे फिरवायला लागतात. त्याबरोबर अढळराव उठतात आणि पटकन लाईट चालू करतात आणि मग आता ते म्हणतात, मोठ्याने ओरडतात, उठा उठा, जाग्या व्हा, सपान आहे सपान. मग बाळजाबाई उठून बसतात तर अढळराव म्हणतात, लईच भारी आणि ग्वाड सपान पडलेलं दिसतंय तुम्हासनी. त्यावर बाळजाबाई अढळरावांकडे रागाने बघतात. त्यावर अढळराव म्हणतात, नाही म्हणजे म्या होऊ द्यायचो नाही, त्या पोरीला दुष्यंतच्या आयुष्यात राहू द्यायचो नाही, असं सगळं म्हणायला आहे ना मग तुम्ही स्वप्नात. म्हणजे नक्कीच तुम्हासनी दुष्यंत आणि कृष्णावरनंच सपान पडलं होतं. दुष्यंत आणि कृष्णाचा संसार सुखाचा, छान आणि आनंदाचा सुरू आहे असंच दिसलं असेल ना स्वप्नात. अहो कारभारीन बाई, उगाचच्या उगाच ह्यो असला काहीतरी विचार करून त्या दोघांना वेगळं करण्याची भीती मनात बाळगण्यापेक्षा पडलेल्या स्वप्नाचा आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि आयुष्यभराचा आपल्या लेकाचा आणि सुनाचा संसार असाच चांगला होऊ द्या अशी प्रार्थना करा. नाही, शेवटी आपल्या लेकराचा संसार महत्त्वाचा, लेकराचं आयुष्य महत्त्वाचं. बाळजाबाई म्हणतात, तुम्ही मला शिकवायची गरज नाही, माझ्या पोराचं भलं म्या बरोबर जाणतो आणि त्याचं भलं कसं करायचं ते म्या बघनच. तुम्ही उगाचच्या उगाच प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी न मागितलेलं मत नाही दिलं तर बरं होईल. बघता नवं आपल्या लेकाच्या नजरेत, नाही नाही माझ्या लेकाच्या नजरेत तुमची काय लायकी आणि किंमत आहे ती. अढळराव, अहो तुम्हासनी या अगोदर बी मी सांगितलं आहे, गरज नसताना नग तिथं आपलं मत, आपले विचार मांडू नये, किंमत नसत्या हो त्या गोष्टींना. अढळराव म्हणतात, जशी तुमची इच्छा कारभारीन बाई. आणि मग शेवटी होणार तर तेच आहे जे देवी आईच्या मनात आहे आणि देवी आईच्या मनात दुष्यंत आणि कृष्णाला आयुष्यभर एकत्र राहणं आहे असं अढळराव म्हणतात आणि झोपून घेतात. तर इकडे कृष्णा ही रात्री अंगठीकडे बघत बसलेली असते आणि आता ती खोलीत एकटीच असते आणि ती बडबडत असते. वाटलं नव्हतं एवढं लवकर एवढं समज बदलून जाईल, सगळं सुखासुखी चांगलं होईल. आज बी मला आमच्या लग्नानंतरची आमची पहिली रात्र आठवते, जेव्हा दुष्यंत सरकार मला म्हणालं होतं, कृष्णा माझा नवरा म्हणून विचार करू नगस, म्या तुला सुखी नाही ठेवू शकत. नाही म्हणजे संसार चांगला होईल आपला, पण प्रेम सुख हे समज म्या तुला देऊ शकतो का नाही ते मला ठावं नाही. दुष्यंत सरकार, अहो तुम्ही जरी मला प्रेम देऊ शकला नसतात की नाही, तरी बी तुम्ही माझ्याबरोबर लगीन करून मला आयुष्यात जगण्यासाठी नवी संधी दिली होती आणि तेव्हाच म्या माझं समजा आयुष्य तुम्हाला सुपूर्त केलं होतं. पर आता परिस्थिती बदलली आहे. आता तुम्ही बी हळूहळू का होईना पण आपल्या संसारात इंटरेस्ट घ्यायला लागला आहे. आता मला खात्री आहे आपल्या दोघांचं नातं शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार आणि आपल्या संसारात तिसरं कोण बी नाही येणार आणि आपला संसार आयुष्यभरासाठी टिकावा म्हणून मी नक्की प्रयत्न करणार नाही तर त्यामध्ये यश बी मिळवून दावणार. बा तू नेहमी म्हणायचंच नवं मला नवरा अगदी चांगला घावणार, राजकुमार घावणार. तुझं बोलणं आज अगदी खरं झाल्यासारखं वाटायलं आहे बघ. खरंच मला राजकुमार घावला आहे.
इतक्यात दुष्यंत तिकडे येतो आणि दुष्यंत आता दरवाजातून गपचूप बघतो की कृष्णा ही एकटीच काहीतरी बडबडते. दुष्यंत दरवाजातच विचार करतो, अरे ह्या कृष्णाला काय झालं, हिच्यावरती काही साईड इफेक्ट वगैरे झाला की काय त्या सापाच्या चावण्याचा, बघायला पाहिजे. मग दुष्यंत खोलीत येतो आणि कृष्णाला म्हणायला लागतो, कृष्णा काय गं, काही होतं आहे का तुला? त्यावर कृष्णा नकारार्थी मान हलवते. मग दुष्यंत म्हणतो, मग नक्की काही होत नसेल तर ही अशी एकटीच बडबडत का बसली आहेस? त्यावर कृष्णा म्हणते, ते म्या मे त्या ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, तू ते तुझं त्यासाठी त्यावेळी सगळं मला कळतं आहे, पण नक्की तुला काय म्हणायचं आहे ते समजत नाही आहे. तरची बाराखडी जर तुझी बोलून झाली असेल तर नक्की तू कसला एवढा गहन विचार करत होतीस आणि काय एकटीच बडबडत होतीस ते सांगशील का? त्यावर कृष्णा दुष्यंतला काही न सांगता लाजते आणि तिकडनं खाली जाते. आता कृष्णा लाजून गेल्यावर इकडे दुष्यंत हा खोलीमध्ये आरसा असतो, त्या आरशात स्वतःला बघत असतो आणि म्हणत असतो, वा दुष्यंत, स्वतःमध्ये खूप चांगला आणि मोठा बदल घडवून आणला असतो. वाटत होतं कृष्णाबरोबर संसार करणं तुला जमणार नाही, पण कृष्णाच्या प्रेमाने खरंच तुला जिंकून घेतलं, आपलंसं केलं. अजून प्रेमात नाही पडलेलो मी कृष्णाच्या, पण आज मी तिच्यासाठी खूप काही केलं आणि हळूहळू आमच्यातलं नातं आणखीन जास्त बहरत जाईल, सुधारत जाईल. नात्याला जितकं जास्त मी वेळ देईन तितकं जास्त आमचं नातं घट्ट होत जाईल, वीण वाढत जाईल. इतक्यात दुष्यंत बघतो तर काय, कृष्णा खोलीत आलेली असते. आता दुष्यंत आरशात बघून हसतोय. हे बघत कृष्णा म्हणते, काय हो दुष्यंत सरकार, काय झालं? मला म्हणत होता मला काय येडबीड लागलं काय, आणि आता तुमचं काय चाललं आहे? तुम्ही ऐकलेच आरशात बघून कशा पाय हसायला? त्यावर दुष्यंतसुद्धा आता कृष्णाला तो कसला विचार करत होता हे सांगत नाही, तर उलट तो कृष्णाला म्हणतो, मी विचारलं तेव्हा तू मला सांगितलंस का? त्यावर कृष्णा म्हणते, नाही. मग दुष्यंत म्हणतो, आता मी पण नाही सांगणार तुला. आणि हे काय, तू अजूनही जागी आहेस कशासाठी? गोळ्या खा गुपचूप आणि झोपून जा ना, जागरण करायची काही गरज आहे का? मग कृष्णा गोळ्या खाते आणि झोपून जाते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.